समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी गेली 14 महिने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। ते खरंच उमेदवार उभे करतील की लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीला पाडण्याचं काम करतील याबद्दल अजूनही संभ्रम आहे। पण महाराष्ट्रात मराठा व मुस्लिम या दोन जाती धर्माच्या लोकांचं संघटन करून एक नवी राजकीय शक्ती उदयाला आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। काय आहेत यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी मान्य होत नसल्यानं अखेर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पाडायचं की लढायचं हे ठरवण्यासाठी नुकताच आंतरवाली सराटी गावात इच्छुकांचा मेळावा घेतला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाज बांधवांशी खुलेपणानं चर्चा केली। यात बहुतांश समाज बांधव निवडणुका लढायच्या भूमिकेचं समर्थन करत होते। यापूर्वी जरांगे यांनी केलेल्या आव्हानानुसार त्यांच्याकडे आतापर्यंत राज्यभरातील 7 ते 8 हजार इच्छुक उमेदवारांचे अर्जही आलेले आहेत। यातील काही निवडक उमेदवारांशी जरांगे यांनी 1 to 1 चर्चाही केली, परंतु एका समाजाच्या ताकदीनं संपूर्ण राज्य जिंकता येत नसल्याची जाणीव जरांगेंना आहे। परवाच्या मेळाव्यात त्यांनीही लोकांसमोर बोलूनही दाखवली आहे। म्हणूनच आता इतर समाजाचे लोक त्यांची ताकदही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न जरांगे पाटील यांनी सुरू केलेत। ओबीसी वर्ग मराठा समाजासोबत असल्याचं ते सांगतात, पण त्यात फारसं तथ्य नाहीये, कारण ओबीसीतून जरांगे आरक्षण मागत आहेत। त्यांना हे आरक्षण दिलं तर आपल्या हक्काच्या आरक्षणात अजून एक मोठा वाटेकरी वाढेल अशी भीती ओबीसींना वाटते। त्यामुळे राज्यभरातील ओबीसी समाज संघटना जरांगेंच्या विरोधात आहेत। मग इतर समाजातून कोणकोणत्या जातींना आपलं करता येईल याची चाचपणी जरांगे करू लागलेत। धनगर समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलाय, परंतु धनगर समाजही पूर्णपणे जरांगेंच्या पाठीशी नाहीये। त्यांचा कल ओबीसींकडे जास्त दिसतो। त्यामुळे मग मनोज जरांगे यांनी आता मुस्लिम समाजाशी हात मिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातून आलेले धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगरात भेट घेतली। नोमानी हेही जरांगे यांना भेटण्यास उत्सुक होते। महाराष्ट्रात मुस्लिम व मराठा समाजाची ताकद एकत्र करण्यासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मनोज जरांगे म्हणतात, गोरगरीब मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी यांना न्याय देण्याची गरज आहे। माणुसकी जिवंत ठेवून या गरिबांना न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहेच, पण आम्ही धर्म परिवर्तनासाठी नव्हे तर सत्ता परिवर्तनासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा करत आहोत। सामाजिक न्यायासाठी जाती धर्माच्या भिंती बाजूला ठेवाव्या लागतील असं आम्हाला वाटतं। आता आमचा हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। नोमानी हे राज्यभरातील इतर मुस्लिम धर्मगुरूंशी बोलून पुढच्या वाटचालीबाबत आम्हाला कळवतील। या भेटीबद्दल नोमानी यांनी ही पुष्टी दिली। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात मराठा व मुस्लिम समाजात चांगले संबंध आहेत। मराठा, दलित, मुस्लिम यांनी सामाजिक एकता, बंधुभाव वाढवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। मी जरांगेंविषयी खूप ऐकलं होतं, म्हणून त्यांची भेट घेतली। आमच्यातील चर्चेतून असं वाटतं की मराठा, मुस्लिम व दलित हे एकत्र येतील, एक चांगली सामाजिक एकता निर्माण होईल। पण राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहत नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून पाहतोय, पण याचा राजकारणावरही चांगला परिणाम घडू शकेल असा विश्वास नोमानी यांनी व्यक्त केलाय। एकूणच नोमानी व जरांगे यांच्या भेटीतून महाराष्ट्रात मुस्लिम व मराठा एकत्रीकरणाचा नवा प्रयोग अस्तित्वात येऊ शकतो अशी चर्चा आता होऊ लागली आहे। 2019 मध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही वंचित घटक, दलित व मुस्लिम यांना एकत्र आणून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली होती। त्यात दलित व मुस्लिम संघटना पक्ष सहभागी झाले होते। त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीनं अनेक मतदारसंघात 1 ते 3 लाखांपर्यंत मतं घेतली। त्यांचा एक खासदार MIM पक्षातर्फे निवडूनही आला होता। मात्र नंतर ॲडव्होकेट आंबेडकर व MIMचे अध्यक्ष ओवेसी यांच्यात काहीतरी बिनसल्यानं 6 महिन्यातच या आघाडीची फाटाफूट झाली। त्यामुळं हे समीकरण जास्त काळ चाललं नव्हतं। आता बघूया मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकारानं येऊ घातलेले हे मराठा मुस्लिम एकत्रीकरणाचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात। या नव्या समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा।